आपल्यापैकी बहुतांश जणांची सकाळची सुरुवात चहानेच होते. चहाचे विविध प्रकार आहेत. त्यातील ग्रीन टी, येलो टी, ब्लू टी किंवा ब्लॅक टी यांना जास्त प्राधान्य मिळत आहे. पण आपल्याला नेहमीच चहामध्ये चहाचा मसाला घालून पिल्याने तो गुणकारी व फायदेशीर असतो. असा हा चहाचा मसाला कसा बनवायचा, त्याचे फायदे काय आहेत, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या चमच्याने मी 4 चमचे हिरवी विलायची घेतली आहे. तर हिरवी विलायची पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. ॲसिडिटीचा त्रास पण कमी होतो. तर इथे दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे. तर खोकला कमी होण्यास मदत करते दालचिनी, सर्दी खोकला होण्यास. आणि जायफळ घेतलेला आहे. तर जायफळ हे पोटाचे दुखणे कमी करते, तसेच रक्तशुद्धी करण्यास मदत करते. आणि सुंठ ही आपल्याला सर्दी खोकल्यापासून दूर ठेवते. तर इथे 1 चम्मच काळी मिरी घेतलेली आहे. तर काळी मिरी ही रक्तशुद्धी करण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. लवंग घेतलेली आहे. तर लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तर असे हे साहित्य सगळं घेतलेलं आहे आणि गरम तव्यावर आपण हे सगळं भाजून घेणार आहे. तर आपण हे जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसं कमी आचवर, हे मंद आचवर छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि मी इथे दालचिनीचे बारीक तुकडे करून घेतले आणि सुंठही मी ठेचून घेतलेली आहे आणि जायफळसुद्धा ठेचून घेतलं आणि हे सगळं गरम करून म्हणजे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर. आणि हे आता आपलं भाजून झालेलं आहे. तर आपण हे थंड करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला वाटून घेणार आहे. तर छान अशी याची जाडसर अशी पावडर करून घेणार आहे. तर मिक्सरचं भांडं कोरडं असावं, ओलं नसावं. छान असं कोरडं भांडं घ्या आणि जाडसर असं मी इथे कुटून घेतलं, जास्त बारीक केलेलं नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला चहाचा मसाला झालेला आहे. सहज 1-2 महिने सहज टिकतो. तर इथे मी चहा बनवून घेणार आहे. तर अर्धा कप मी इथे पाणी टाकून घेतलं. त्यामध्ये 1 चम्मच चहा पावडर टाकली आहे आणि साखर कितीही महाग झाली तरी आपण चहा पिणं काही सोडणार नाही. तर इथे 1 चम्मच साखर टाकलेली आहे आणि 1 कप मी इथे दूध टाकलं आहे आणि हे उकळू द्यायचं. आणि उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये तयार केलेला चहा मसाला टाकणार आहे आणि चहा मसाला टाकल्यानंतर छान उकळू द्यायचं आणि इथे आपला चहा तयार आहे. तर तुमची सकाळ चहानी होते की नाही, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.